नमस्कार शिक्षक बंधूंनो, आरटेक एज्युकेशन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। शिक्षक मित्र हो, आपण स्काप 2025 या अनुषंगानं आजचा व्हिडिओ यामध्ये आपण ऑनलाईन माहिती भरत असताना 1 ते 128 मानके जे आहेत त्याची आपण माहितीच्या सोबत कोणते पुरावे जोडणार आहोत, कुठल्या फाईलची लिंक तुम्हाला कॉपी पेस्ट करायची आहे आणि त्या ठिकाणी तुमचं मानके तुम्हाला किती असू शकतात आणि तुम्हाला त्या किती मानकाची माहिती भरायची आहे आणि जोडायची। तर आपण या पहिल्या भाग 1 मध्ये आपण 1 ते 20 मानक जे आहेत त्यांच्यासाठीचे जे काही पुरावे आहेत ते आपण बघणार आहोत। शिक्षक मित्र हो, पुन्हा एकदा या ठिकाणी तुमचं स्वागत। तुम्ही जर या ठिकाणी नवीन जर असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर नक्की करा। चला तर आपण जाऊया आपल्या मेन मुद्दे कंप्लीट करायचे आहेत हे या ठिकाणी बघूया। तर या ठिकाणी 6 क्षेत्राच्या अगोदर माहिती घेऊया आपण। पहिलं क्षेत्र आहे अभ्यासक्रम आणि अध्यापनाचे संदर्भामध्ये मूल्यांकनासंदर्भात, दुसरा आहे पायाभूत सुविधा, तिसरा आहे मानवी संसाधने आणि शालेय नेतृत्व, चौथा आहे समावेशित पद्धती आणि लिंगसमभाव, त्यानंतर 5वं आहे व्यवस्थापन संनियंत्रण आणि 6वं क्षेत्र आहे 6 लाभार्थ्याचे समाधान। आता यामध्ये तुमच्या एक लक्षात येईल की या ठिकाणी जर आपण प्रायमरीच्या जर याच्यामध्ये जर शाळा जर असेल तर आपल्याला या ठिकाणी 114 हे मानक असतील, त्यानंतर 6 ते 8 चे वर्ग असतील तर 114 मानक आपल्याला कंप्लीट भरायचे आहेत, त्यानंतर 9 ते 12 पर्यंतचे जर असतील तर या ठिकाणी आपल्याला 117 हे मानके भरायचे आहेत। आता या ठिकाणी जर एकूण मानके जे आहेत तर जर तुमच्या ठिकाणी जर वसतिगृह नसल्यास तर या ठिकाणी एवढे मानके होतात, त्यानंतर मानके वसतिगृह असल्यास मग या ठिकाणी 118 होतात, त्यानंतर या ठिकाणी 6 ते 8 ला 118 होतात आणि त्यानंतर 121 मानके हे 9 ते 12 साठी लागू होतात। आता एकूण गुणदान वसतिगृह नसल्यास त्या ठिकाणी किती गुणदान होतात त्या ठिकाणी आपण बघू शकतो की जर प्रायमरीचं जर असेल तर 456 होतात, त्यानंतर 6 ते 8 असतील तर 456 होतात आणि नंतर त्या 9 ते 12चं जर गुणांकन जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी 468 हे भरतात। आता म्हणजेच नंतर आपण माहिती घेणार आहोत थोडक्यामध्ये की आपल्याला जे काही प्रायमरीला जे काही शाळेचे प्रकार आहेत त्या शाळेच्या प्रकारानुसार लागू असणारे मानक दिलेले आहेत। 1 ते 4 शाळांसाठीचे मानक कोणते ते बघूया आपण, 1 ते 5 आणि किंवा 1 ते 4 साठी। या ठिकाणी आपल्याला मानक जे लागू आहेत एकूण 128, त्याच्यापैकी आपल्याला जे लागू होतात ते आहेत ते म्हणजे 113। या ठिकाणी लागू नसणारी मानक आहेत 15, म्हणजे 128 पैकी 15 आपल्याला मानक लागू नाहीत म्हणून दाखवायचे आहेत। त्यानंतर 113 जे मानक आहेत प्रायमरीचे जे की 1 ते 4 किंवा 1 ते 5 शाळांसाठीचे ते आहेत 113 मानक। म्हणजेच मानके भरणार आहात तर त्यामध्ये 4 क्रमांकाचं मानक, 10 क्रमांकाचं मानक, 11 क्रमांकाचं मानक, 12 मानक, 13 नंबरचं मानक, 14 नंबरचं मानक, 15, 16, 26, 63, 64 आणि यानंतर 65, 66, 73 आणि 74 हे मानक 1 ते 4 साठी किंवा 1 ते 5 साठी लागू नाहीत। हे सुरुवातीला तुम्ही हे जे सर्व मानक आहेत याला तुम्ही सिलेक्ट म्हणजे एका याच्यावर कच्च्या आराखड्यामध्ये तुम्ही लिहू शकता की हे मानक तुम्हाला लागू नाहीत। एकूण मानक लिहा तुम्हाला किती आहेत, त्यानंतर त्याच्यामधले कुठले लागू नाहीत त्याच्यामध्ये आणि तुम्ही त्या संदर्भामध्ये कुठले पुरावे जोडणार हे आपण बघणार आहोत। आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण या ठिकाणी 1 ते 4 ते 1 ते 5 चे वसतिगृह असल्यास त्यांना लागू नसणारे जे मानक आहेत तर ते याच्यामध्ये थोडेसे कमी होणार आहे। याच्यामध्ये लागू नसणारी एकूण मानके 11 आहेत, म्हणजे 1 ते 5 ला वसतिगृह जरी असलं तरी त्यांना 4, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 26, 73, 74 हे मानक लागू होणार नाहीत। हे एक या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपण पुढचं एक बघूया, जे 1 ते 7 च्या शाळा आहेत आणि 1 ते 8 च्या शाळा आहेत यांच्यासाठी 114 मानक असणार आहेत जे की वसतिगृह नसल्यास। आता ह्या 1 ते 7 आणि 1 ते 8 च्या शाळा ह्या प्रायव्हेट सेक्टरच्या शाळा असतात ह्या, आणि यामध्ये वसतिगृह नसलं तरीही त्या ठिकाणी त्यांना लागू होणारे मानक किती आहेत। आता समजा तुमची जर 1 ते 5 ची जर शाळा असेल, 1 ते 4 ची असेल तर तुम्हाला म्हणजे 15 मानक लागू नाही आहेत आणि वसतिगृह असल्यास 11 लागू नाहीत।
त्याच पद्धतीनं 1 ते 7 ते 1 ते 8ला वसतिगृह नसल्यामध्ये जर तुमची 1 ते 7ची शाळा असेल लगातार 1 ते 4 किंवा 1 ते 5च्या ऐवजी किंवा 1 ते 8 पर्यंत 7-8 साठी, तर त्या ठिकाणी मग तुम्हाला लागून असणारे मानक 14 आहेत. यानंतर बघणार आहोत की आपण वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला आपले जे काही मानके आहेत तर ते 1 ते 128 मानके आपल्याला आपल्या पोर्टलमध्ये लॉग इनमध्ये दिसतात. तर या ठिकाणी आपण आता मानक जे आहे तर 1 क्रमांकापासून तर ते 20 मानकाचा हा पहिला व्हिडिओ आहे, तर तो आपण आता बघूया. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती पुस्तिकामध्ये दिलेल्या पद्धतीप्रमाणे आपले जर मानक जर बघायचे असतील तर पहिलं मानक जे आहे ते म्हणजे मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडित जे मानक आहे, दस्तऐवज आणि संदर्भ साहित्य या संदर्भामधलं हे पहिलं मानक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 4 स्तर दिलेले आहेत. तर मी या प्रत्येक स्तराची माहिती वाचण्यापेक्षा तुम्हाला ती वेबसाईटवर तर दिसणारच आहे, परंतु तुमच्या वाचून वेळ घालवण्यापेक्षा तुम्हाला त्याच्यासाठी नेमके कोणते पुरावे पाहिजेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता या ठिकाणी तुमच्या एक लक्षात आलं असेल की मानक निहाय मी फक्त मानकाचं नाव वाचेल, त्या संदर्भामधले डायरेक्ट आता त्याचे जे पुरावे असतील तर त्या ठिकाणी ते पुरावे मी तुम्हाला सांगणार आहे. आता या ठिकाणी पुराव्यामध्ये तुम्ही बघू शकता की NEP नॅशनल एज्युकेशन प्रोग्राम जो आहे किंवा जे काही राज्य अभ्यासक्रम आराखडा किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF आणि SCF, तर या संदर्भाचं जे काही पुरावे आहे ते पुरावे तुमच्याकडे फाईल असावी, याची कागदपत्र तुमच्या फाईलमध्ये असावेत, जे की प्रत्येक शाळेसाठी हे आवश्यक आहे. नॅशनल एज्युकेशन प्रोग्राम राज्य अभ्यासक्रम आराखडा या जर प्रती तुमच्याकडे नसतील तर या कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याची लिंक जरूर देऊन टाकेल. त्यानंतर दुसरा स्तर आहे उद्बोधन वर्ग व नोंदी. तर दुसरा स्तर निवडल्यास उद्बोधन वर्ग आणि नोंदी जे आहेत तर त्या ठिकाणी त्याच्या नोंदी तुम्ही जे काही उद्बोधन वर्ग घेत असाल या संदर्भामध्ये किंवा कुठल्या ट्रेनिंग देत असाल किंवा तुम्ही ट्रेनिंग या संदर्भामध्ये नॅशनल एज्युकेशन संदर्भात किंवा राज्य अभ्यासक्रम आराखड्या संदर्भात कुठली मीटिंग किंवा कुठलीही गोष्ट केलेली असेल तर त्याचे फोटो जोडा, कारण की यावेळेस नक्की 100% तर पुरावे नसणार आहे, परंतु आपण ज्या ज्या ठिकाणी मीटिंगचे फोटो असतील किंवा ट्रेनिंग देत असणारे जे काही फोटो आहे तुम्ही या ठिकाणी उद्बोधन वर्ग नोंदीमध्ये टाकू शकता. मी अधिकृतरित्या तर नाही सांगू शकत, पण तुमच्या पद्धतीनं तुम्ही समजून घ्या की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी टाकायच्या आहे. त्यानंतर तिसरा स्तर आहे वार्षिक मूल्यांकन आणि विविध परीक्षेचे नियोजन. या ठिकाणी तुमचे समग्र CCAचे जे काही डॉक्युमेंट्स असतील. आता याच्यासोबत एक लक्षात घ्यायचं की 4 स्तरापैकी 1 स्तर निवडल्यानंतर 4ही स्तरापैकी तुमच्याकडं आता समजा तिसरा निवडला तर हे पहिले 2 तुमच्याकडं काही अंशिका वाचताना पण तुमच्याकडे ते पाहिजेच आणि त्या ठिकाणी तुमच्या त्याच्यात नोंदी असल्या पाहिजे. आता वार्षिक मूल्यांकन आणि विविध परीक्षेचे नियोजन आपण करतच असतो. CCA आहे, प्रगतीपत्रक आहे, समग्र प्रगतीपत्रक आहे, HPC जे आहे ते होलिस्टिक प्रोग्राम जो रेकॉर्ड आहे आपला तर तो. त्यानंतर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन CCA याच्या नोंदी आपल्याकडे सगळ्या राहतात. याच्या संदर्भाचे सगळे परिपत्रक वगैरे जे काही असतील तर त्याचं नियोजन, परीक्षेचं नियोजन, प्रगतीपत्रकाचं या सगळ्या डाटा आपल्याला व्हिडिओची लिंक किंवा PDF ची लिंक किंवा फोटोची PDF बनवून त्या ठिकाणी त्या PDF ची लिंक आपल्याला द्यायची आहे. 4था स्तर जर निवडला तर शिक्षक निरीक्षण, वर्गातील सहभाग, अभिलेखे, प्रगती पुस्तके, संचिका, विद्यार्थिनी अध्ययन स्तर विश्लेषण या संदर्भीचे आपल्याकडं माहिती पाहिजे, माहिती पुस्तिका पाहिजे किंवा या संदर्भीचे आपल्याकडे रेकॉर्ड जे असतील, फोटो जे असतील, PDF जे असतील तर या ठिकाणी तुम्हाला त्याची लिंक तयार करायची आहे. कारण की काय की आपण या 4था स्तर जर निवडला तर या 4थ्या स्तरामध्ये या सर्व गोष्टी अंतर्भूत आहेत आणि मग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्याकडे काय काय आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याची PDF किंवा व्हिडिओ बनवून त्याची लिंक आपल्या गुगल ड्राईव्हवरून त्या ठिकाणी कॉपी करून या ठिकाणी वेबसाईटवर आपण ज्यावेळेस मानक भरणार आहोत त्या ठिकाणी टाकायचे आहे. आता आपण यानंतर एक गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे वेबसाईटला आता तुम्ही समजा एक मानक क्रमांक 1 निवडलेला आहे. मग या मानक क्रमांक निवडल्यानंतर तुम्हाला 4 स्तर दिलेले आहे. 4 स्तर ज्यापैकी तुम्ही जो निवडला समजा 2 निवडला, 2 तुमचा ट्रॅक झालेला दिसेल आणि लगेच त्याच्या खाली तुम्हाला इथं लिंक टाकल्याशिवाय हे सबमिट बटन जे आहे, हे जे सबमिट बटन जे आहे हे ओपन होणार नाही. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लिंक टाकायची आहे. लिंक टाकल्यानंतर सबमिट बटन ओपन होईल आणि मग नंतर ते सबमिट बटन सबमिट केलं याचा अर्थ असा होईल की तुमचं पहिलं जे मानक आहे तुम्ही ते भरलेलं आहे, लिंक टाकून सबमिट केलेलं आहे. तर हे एकाच ठिकाणी मी सांगणार आहे, प्रत्येक ठिकाणी नाही सांगणार, कारण तुम्हाला हे माहिती असतं म्हणून या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता एकच स्तर निवडून त्याची तुम्हाला निश्चिती करून त्या ठिकाणी तुम्हाला त्याची लिंक या ठिकाणी पेस्ट करायची, त्या पद्धतीची तुम्ही फाईल बनवू शकता. आता त्यानंतर आपण आता जाणार आहोत म्हणजे मानक क्रमांक 2 कडे. आता मानक क्रमांक 2 कडे जात असताना या ठिकाणी आपल्याला कोणतं मानक आहे ते आहे ते म्हणजे नाविन्यपूर्ण
अध्यापनशास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय योजना आहे. यामध्ये सुद्धा 4 स्तर आहेत, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि या 4 स्तरामध्ये तुम्हाला जे काही स्तर निवडायचा आहे त्या संदर्भामध्ये तुमचे कोणते पुरावे लागणार आहे तर ते आपण आता बघूया. कारण की काय आहे की आता हे स्तर वाचन जर करत गेलं तर आपल्याला या संदर्भामध्ये वेळ पुरणार नाही आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मित्रांनो. तर या ठिकाणी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की तुम्ही या व्हिडिओला जर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी जर आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपल्या मित्राला पण तुम्ही रिकमेंड करू शकता. त्यामध्ये आपण आता मानक क्रमांक 2चे जे पुरावे आहेत ते आपण आता बघणार आहोत. आता तुम्ही जर स्तर 1, स्तर 2, स्तर 3, स्तर 4 निवडले तर या ठिकाणी एकामध्ये जो पहिला स्तर आहे त्याच्यामध्ये एकात्मिक अध्ययन सुलभ पद्धती दर्शवणारे नमुना पाठ नियोजन. या ठिकाणी तुमच्याकडे असं नियोजन असावं त्या एकात्मिक अध्ययनाचं की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला नमुना पाठ नियोजनाची लिंक टाकता येईल. त्याच्यानंतर दुसरा आहे अभ्यासक्रम आणि स्तर जर 2 निवडला, अभ्यासक्रम आणि अध्यापन वार्षिक नियोजनासाठी घेतलेल्या सभामधील चर्चेचे इतिवृत्त, याचे फोटो, याचे वाचन उपक्रम घेतो त्याचे आपल्याला फोटो आहेत वाचनाची सवय लागण्यासाठी, त्यासारखे वेगवेगळे उपक्रम घेतात त्याचे सुद्धा फोटो किंवा त्या व्हिडिओची लिंक तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तिसरा जर स्तर निवडला तर या ठिकाणी चिकित्सक सर्जनात्मक विचारांना समृद्ध करणारे नमुना पाठ नियोजन जर असतील, कौशल्य 21व्या शतकातील क्षमता वृद्धिंगत करणारे असतील तर त्या संदर्भामध्ये अधिकचे माहिती तुम्हाला अधिकचे फोटो आणि अधिकची लिंक या ठिकाणी माहितीची टाकावं लागणार आहे. त्यानंतर आपल्या पाल्याचे अध्ययन आनंददायी होते या दर्शनावर पालकाचे अभिप्राय नमुना पाठ नियोजन या ठिकाणी टाकू शकता. समजा 4था स्तर जर निवडला तर आपण जे काही अध्ययन पालकाचे जर अभिप्राय घेतलेले असतील की विद्यार्थ्यांचं योग्य अशा पद्धतीने अध्यापन आणि अध्यापन घडून आणलं जातं आणि आमच्या मुलांचा निकाल हा व्यवस्थित आहे, चांगला आहे, त्यानंतर आम्ही त्याबद्दल समाधानी आहे त्याचे अभिप्राय असतील आणि नमुना पाठ जे नियोजन असतील तुमच्याकडे त्या संदर्भामध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याला अपलोड करायचं आहे. कारण की हे 4 स्तरपैकी तुम्हाला एकच स्तर निवडायचं आणि त्या संदर्भामधलं ते एकच तुम्हाला जे लिंक आहे त्या ठिकाणी त्याला सबमिट करून त्याचीच एक लिंक करून सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपण आता जे मानक आहे 3 नंबरचं त्या ठिकाणी आपण त्याला बघणार आहोत. शाळा सक्रियपणे आपल्या शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र अध्यापनात वापरण्याची क्षमता निर्माण करते. तसेच परिषदामध्ये इतर शाळातील शिक्षकांनीही त्या पद्धती अध्यापनासाठी उपयोगात आणाव्यात अशी सुचवते. आता यामध्ये अध्यापनशास्त्र जे आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षमता आणि त्यामध्ये केंद्र परिषदा किंवा इतर शाळामध्ये शिक्षकाचे जे काही एकत्रित आपण गटाने किंवा शिक्षण परिषदामध्ये माहिती घेतो, तालुका स्तरावर, केंद्र स्तरावर माहिती घेतो, जिल्हा स्तरावर माहिती घेतो, त्या संदर्भामध्ये जी हे क्षेत्र असून यामध्ये तुम्हाला त्याच्याविषयी पुरावे जोडायचे आहे. आता आपण या ठिकाणी आता पुरावे जोडत असताना आपण कुठले पुरावे जोडणार आहोत. आता हे पुरावे जोडत असताना आपण या ठिकाणी बघणार आहोत की याचे जे 4 क्षेत्र तुम्ही निवडलेले असतील तर 4 क्षेत्र निवडल्यानंतर याचे जे पुरावे आहेत ते म्हणजे प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम वेळापत्रक आणि उपस्थिती. तुम्ही प्रशिक्षणाचे फोटो असतील, तुमच्याकडे कुठले लिंक असेल, नेमकेच आता आपले क्षमतावृद्धीचे प्रशिक्षण झाले त्याचे फोटो, त्याचे वेळापत्रक कुठले किंवा आपल्या कार्यमुक्तीच्या अनुसार आपल्या वेळापत्रकाप्रमाणे नोंदी जे असतील त्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षणाला गेलेले असाल, अनेक प्रशिक्षण केलेले आहेत त्या संदर्भामध्ये तर उपस्थितीचं जे काही पत्र असेल किंवा वेळापत्रक जे असतील तर त्या ठिकाणचे तुमच्याकडं माहिती या ठिकाणी स्तर 1 मध्ये निवडायची. दुसऱ्यामध्ये निवडायचे की नमुना पाठ नियोजन. यामध्ये या चर्चा घडून आणताना तुम्ही काही पाठ नियोजन केलेलं आहे का किंवा या चर्चा घडून आणल्यानंतर या ठिकाणी तुम्ही त्याचं कुठलं नियोजन केलं होतं का, त्याच्या संदर्भात आदर्श पाठ घेतला होता का, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी पुरावा जोडता येईल. स्तर 3 निवडला तर शिक्षकांनी विकसित केलेले नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्रानुसार नमुना पाठ नियोजन जे आहे नवीन पद्धतीने जर केलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं नमुना पाठाचं जे फोटो असेल त्याची PDF तुम्हाला या ठिकाणी लिंक टाकता येते. त्यानंतर नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र जे आहेत शेजारच्या शाळासोबत केंद्र असतील, कार्यशाळा असतील, सेमिनार असतील, परत संवाद सत्र असतील, त्या पद्धतीचं CRC BRCचे जे काही तुम्हाला अभिप्राय मिळाले असतील या कार्यक्रमासंदर्भामध्ये किंवा या नाविन्यपूर्ण अध्यापनासाठी तुम्ही जी माहिती घेतलेली आहे त्या संदर्भामध्ये जर तुम्हाला जी अध्यापन पद्धतीची जी काही सूचना असतील त्या उपयोगात आणत असेल, त्याची शेरे जर मिळाले असतील, BRC CRC कडून अभिप्राय मिळाले असतील तर त्या अभिप्रायाचे फोटो तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर आपण आता बघणार आहोत की 4थ्या नंबरचं जे मानक आहे ते म्हणजे शाळा माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निवडण्याचे स्वातंत्र्य देते. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की हे जे 4 नंबरचं मानक आहे तर हे 4 नंबरचं मानक आपण अगोदरच बघितलेलं आहे की यामध्ये आपल्या प्राथमिक ज्या शाळा आहेत तर त्या शाळामध्ये हे म्हणजे लागू होत नाही. जर मानक जर असेलच तुम्हाला ते तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा पुरावा त्या ठिकाणी कुठला जोडला पाहिजे हे आपण आता बघूया याच्यामधून की आता याच्यामध्ये तुम्ही जर हा पुरावा याचा जोडणार असाल तर मग मात्र या ठिकाणी त्याचे जे पुरावे आहेत तर त्या ठिकाणचे जे पुरावे म्हणजे UDISवर भरलेली माहिती, तुमच्याकडे जे काही शालेय अभिलेखी नोंदी आहेत ते स्तर 1 निवडला तर त्या ठिकाणी लागणार आहे.
त्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की आता हे ज्यांना लागू नाही त्यांनी नाही भरायचं, पण ज्यांना लागू आहे त्यांच्यासाठी युडायस्पर वर जर भरलेली माहिती जी आहे ती टाकायची आहे. शालेय अभिलेख नोंदी आहे तर ते स्तर 1 साठी राहतील. दुसरा आहे विविध उपक्रमासाठी ठरवलेला कालावधी दर्शनात शाळेतील वर्गाची एकत्रित वेळापत्रक, या संदर्भामध्ये जर काही वेळापत्रक आणि याद्या ज्या बनवल्या असतील विद्यार्थ्याच्या लाभ घेणाऱ्या तर त्या सर्व या ठिकाणी तुम्ही स्तर 2 मध्ये निवडू शकता. 3 मध्ये एकात्मक दर्शनाला विविध पाठाचे पाठ नियोजन, विद्यार्थ्याच्या विषयाचा पाठपुरावा करता यावा म्हणून ही सामग्रीच्या लिंक्स या ठिकाणी तुम्ही त्या दाखवू शकता की आमच्याकडे ह्या लिंकचा आम्ही वापर करतो. ऑफलाईन, ऑनलाईन आणि मिश्र पद्धती या तिन्ही पद्धतीच्या अभ्यासक्रमाचं जे काही प्रस्ताविक इंटरनेटची कृत्रिम बुद्धिमत्ताचे जे काही साहित्य म्हणजे तुम्ही चर्चासत्र घडून आणवतात त्या संदर्भामधलं तुम्ही या ठिकाणी फोटोची लिंक किंवा PDF स्वरूपातली लिंक त्या ठिकाणी टाकू शकता किंवा व्हिडिओची लिंक तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर आता आपण बघणार आहोत की जे पुढचं मानक आहे 5 नंबरचं ते म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि पर्यावरण जीवनशैलीशी सांगड. आता अध्ययन अध्यापन प्रक्रिया करत असताना आपल्याला पर्यावरणाशी पोषक अशा जीवनशैली जी आहे त्याची सांगड घालताना हे जे मानक आहे त्या संदर्भामधले ते माहिती विचारतं. या संदर्भामध्ये आपल्याला 4 जे स्तर आहेत त्या 4 स्तरामध्ये विचारलेलं आहे की शिक्षकांनी कोणते प्रशिक्षण घेतलेले आहे किंवा शिक्षकांनी कोणत्या गटाच्या गरजा घेऊन एकात्मिक पाठ नियोजन केलेलं आहे, शिक्षक त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा वापर करतात जसे की अनुभवात्मक शिक्षण असतील, कथाकथन असतील, एकात्मिक क्रीडा असतील, शिक्षणाचा क्रीडा एकात्मिक शिक्षण असेल तर या संदर्भाचा जर वापर करतात का, शिक्षकाचे अध्यापन चांगले समजते की नाही हे 4थ्या स्तरामध्ये आहे, विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर उंचावला आहे की नाही या संदर्भामध्ये जे आता तुम्ही पुरावे जोडणार आहात मानक क्रमांक 5 तर त्या ठिकाणी आपण पुराव्यामध्ये काय जोडणार आहात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या शिक्षकांची यादी आणि प्रमाणपत्र. आता बऱ्याच शिक्षकांनी हे प्रशिक्षण घेतलेले आहेत आणि त्या प्रशिक्षणामध्ये जे उपस्थित असलेल्या शिक्षकांची यादी आहे ती यादी आणि प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही त्याची PDF ची लिंक टाकू शकता. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे आपण ज्या ठिकाणी दुसरा स्तर जर निवडला तर प्रायोगिक अध्ययन सहकारी अध्ययन, त्यानंतर पुढच्या आधारित अध्ययन, ICT साधनाचा वापर या संदर्भामधले नवीन 21व्या शतकातले जे कौशल्य आहेत, नमुना पाठ नियोजन असेल त्याचा आपण या ठिकाणी पुरावा 5व्या मानकामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर तिसरा जर स्तर निवडला त्याचा तुम्हाला पाठ नियोजन या ठिकाणी त्याचा फोटो, त्याची PDF, पाठ नियोजन कोणतं केलेलं आहे विशेष असं त्या ठिकाणी त्याचं अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जर 4था स्तर निवडायचा असेल तर विद्यार्थी प्रतिक्रिया, विद्यार्थी संचिका, समग्र प्रगतीपत्रक, HSPचं जे आहे होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट जो आहे तर तो रिपोर्ट कार्ड त्या संदर्भामध्ये तुम्ही त्याचं या ठिकाणी साहित्याची किंवा त्या जी काही उपलब्ध जे आहे तुमच्याकडे दस्तऐवज त्याची PDF तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. कारण की या ठिकाणी तुम्हाला 4 स्तरापैकी एक स्तर निवडायचा आहे आणि त्या स्तरामधूनच तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे हे करायचं आहे की त्याचीच लिंक तुम्हाला अपलोड करायची आहे. आता यानंतर आपण बघणार आहोत की 6 नंबरचं जे मानक आहे तर 6 नंबरच्या मानकामध्ये या ठिकाणी आपण बघणार आहोत की त्यासाठी लागणारे जे काही पुरावे आहेत तर ते कोणते. तर मानक पहिल्यांदा बघूया आपण. शाळा सर्व वर्गासाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीचा अवलंबन करीत आहेत. आता आपण अध्ययन निष्पत्ती आणि निर्धारित केलेल्या ज्या क्षमता आहे, क्षमता निश्चित आपण नेमकंच आता ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे तर अध्ययन निष्पत्तीचा अवलंबन करतो की नाही. मग यामध्ये स्तर निवडल्यानंतर पहिलं स्तर आहे अध्ययन निष्पत्ती वर्गात लावलेले आहे का, दुसरा आहे क्षमता सर्व शिक्षकांना माहिती आहे का, तिसरा आहे त्याची अंमलबजावणी सर्व शिक्षक पाठ नियोजनामध्ये करतात का, 4था स्तर आहे शाळा निष्पत्तीमध्ये प्रगतीचा आढावा वेळोवेळी शाळा घेते का. तर त्या संदर्भामधले जे पुरावे आहेत तर त्या सगळ्यांनाच अवगत आहे. अध्ययन निष्पत्तीची यादी, आता ही अध्ययन निष्पत्तीची अध्ययन स्तरीय निष्पत्तीची यादी 1 ते 8 वर्गासाठी असून त्या ठिकाणी जर तुम्हाला जर माहिती नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर कमेंट करून सांगा, नक्कीच या ठिकाणी त्याची लिंक तुम्हाला खाली टाकल्या जाईल. त्यानंतर शिक्षक पाठ नियोजनामध्ये वार्षिक नियोजनामध्ये तुम्ही त्या अध्ययन निष्पत्तीचा वापर केलेला आहे का. आता लक्षात घ्यायचं की अध्ययन निष्पत्ती आपण प्रत्येकालाच वर्गामध्ये लावायच्या सांगितलेल्या होत्या, वर्गणी आहे त्या सगळ्यांना लावलेल्या असं त्याचे फोटो काढा, त्याची PDF बनवा आणि त्याची लिंक अपलोड करा. त्यानंतर शिक्षक पाठ नियोजन जर असेल तर त्याचं त्या ठिकाणी त्याचे फोटो घ्या. त्यानंतर तिसरा स्तराविषयी शिक्षकाचे पाठ नियोजन केलेलं असेल तर त्या ठिकाणी त्याचे फोटो काढून त्याची PDF बनवायची आहे. आणि त्यानंतर शिक्षकांनी तयार केलेला कृती कार्यक्रम जो आहे, आपण कृती कार्यक्रम सुद्धा बनवलेले आहे त्या संदर्भामध्ये प्रत्येक निष्पत्तीवर आधारित. तर त्या कृती कार्यक्रमानुसार त्या शिक्षकांनी जे बनवलेले कृती कार्यक्रम असतील तर त्याचं सुद्धा तुम्ही त्याची PDF करून त्या ठिकाणी त्याची लिंक क्रिएट करून त्या ठिकाणी हे मानक तुम्ही पूर्ण करू शकता. आता हे मानक पूर्ण करताना 4 स्तरापैकी एक स्तर निवडायचा आहे आणि एक स्तर निवडल्यानंतर त्याची तुम्हाला पूर्तता करायची आहे आणि ती लिंक करून हे मानक पूर्ण करायचं आहे. आता 7व्या नंबरचं जे मानक आहे ते आपण बघूया. शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते. आता या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर स्तर 1 जर निवडला तर आठवड्यातून एकदा तंत्रज्ञानाचा वापर करते. दुसरा स्तर निवडला तर दररोज डिजिटल अध्यापन करते.
त्यानंतर आपल्याकडं आता ICT काही ठिकाणी ICT लॅब आहे, काही ठिकाणी डिजिटल वर्ग आहेत. त्या पद्धतीनं तुम्ही कोणी प्रोजेक्टरचा वापर करतं, कोणी लॅपटॉपचा वापर करतं, कोणी मोबाईलचा करतं, कुठल्याही असू द्या, त्या संदर्भामध्ये त्याचे फोटो टाकून द्या फक्त. आणि त्या फोटो काढून वर्गात शिकवत असताना त्याचे फोटो जे आहेत किंवा व्हिडिओ दाखवत असताना त्याचे फोटो काढून त्याला या ठिकाणी तुम्ही ही मानक पूर्ण करू शकता. तर यासाठी की पुरावे कोणकोणते स्तर 1 निवडला तर तंत्रज्ञानाचा उपयोग दर्शवणारे तुमचं वेळापत्रक आहे की दररोज तुम्ही एकच वेळ जर तुम्ही त्या वापर करत असाल तंत्रज्ञानाचा तर त्या ठिकाणी त्याचं वेळापत्रक कसं आहे. आता हे वर्गनिहाय असू शकतं किंवा शिक्षक निहाय असू शकतं. त्यानंतर स्मार्ट क्लासरूम जे आहे तर दररोजचं वेळापत्रक जे आहे त्या ठिकाणी त्या क्लासरूमचे फोटो वगैरे घेत असताना तुम्हाला त्याची या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याचं वेळापत्रक जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या क्लासरूममध्ये लावलेलं असावं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेला ICT आधारित कामाचा पुरावा जो आहे तर पेपर, सादरी, असाइनमेंट, व्हिडिओ जर असेल, विद्यार्थ्यांनी तयार केलेलं जर साहित्य असेल तर त्या ठिकाणी स्तर 3 निवडू शकता. 4थ्या स्तरामध्ये तुम्ही या ठिकाणी माहिती जे आहेत ICTवर आधारित त्याचे सादरीकरण, पोर्टफोलिओ, कागदपत्रे, ग्राफिक जे असतील विद्यार्थ्यांनी जर बनवलेले असतील, शिक्षकांनी बनवले शिक्षकापेक्षा विद्यार्थ्यांनी जर तयार केले असतील तर त्या ठिकाणी स्तर 4 ठिकाणी या निवडून या ठिकाणी हा पुरावा तुम्ही निवडू शकता. आता हे झालं या ठिकाणचं मानक. आता आपण यानंतर आपण बघणार आहोत पुढं 8 नंबरचं मानक आहे. 8 नंबरच्या मानकामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे शाळेत संस्थात्मक सहाय्य अध्यापन पद्धती ज्या आहेत तर त्या ठिकाणी त्याचा पद्धतीचं अवलंबन केला जातं कोणी. आता सहाय्य म्हणजे आपण गटामध्ये एकत्रितरित्या आणि त्यामध्ये आपण सगळ्या मुलांना एकत्रित करून गटागटाने ज्या काही गोष्टी घेतल्या जातात तर त्या पद्धतीचं हे मानक असून यामध्ये शिक्षकाचे स्तर जर 1 निवडलं तर प्रशिक्षित शिक्षकाच्या देखरेखीखाली जे काही पहिली योग्य काळजी घेऊन सहकारी विद्यार्थ्यांसाठी साध्य अध्ययन, ऐच्छिक आणि आनंदायक कृती कार्यक्रम घेतला जातो स्तर 1 साठी. स्तर 2 साठी साध्य अध्ययनाला स्वयंप्रेरणा कृती कार्यक्रमांना चालना देऊन नाविन्यपूर्ण साध्य अध्ययनाचे जे नमुने आहेत ते तयार करणं आहे. त्यामध्ये विद्यार्थी या ठिकाणी त्याचा कसा लाभ घेतात, त्याचा कुठला काय पुरावा आहे त्या ठिकाणी तुम्ही तो जोडू शकता. शाळा सहाय्य मूल्यमापन करते व त्याची नोंद समग्र प्रगती पुस्तकात पुरावा म्हणून करते. आता समग्र प्रगती पुस्तक जे आहे आपलं आपण CCMध्येच करतो, पण आता त्यानुसार HPC जे आहे होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट कार्ड, यामध्ये या ठिकाणी याची जर नोंद केलेली असेल तर त्याचं तुम्ही या ठिकाणी त्याचा एक पुरावा म्हणून या ठिकाणी PDF मधून टाकू शकता. त्यानंतर 4था स्तर जर निवडला तर शाळा शिक्षकाच्या मूल्यांकनासह स्वयंमूल्यांकन, सहाय्य मूल्यांकन, प्रकल्प आधारित, पृष्ठ आधारित, आधारित प्रश्नमंजुषा किंवा भूमिका, गट कार्य, पोर्टफोलिओ इत्यादी मुलाच्या प्रगतीचा आढावा घेतलेला असेल तर त्याचे रिपोर्ट जे आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी त्याचे फोटो काढून त्याची PDF काढून तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर आपण मानक क्रमांक 9 बघणार आहोत. ते म्हणजे शाळेने पर्यावरणपूरक वृत्ती व जीवनशैली याचा अवलंबन करण्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता हे जे मी सांगतोय हे तुम्हाला जिथं नाही आहे आपलं मानक ते तुम्हाला आवर्जून या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगत आहे, परंतु हे आता हे जे आहेत हे सगळ्यांसाठी कंपल्सरी हे मानकं आहेत. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाविषयी माहिती आहे. त्यानंतर इको क्लब आहे का तुमच्या शाळेमध्ये तर त्याने स्तर 2 निवडायचा आहे, उद्बोधन वर्ग असतील तर. त्यानंतर 3रा स्तरामध्ये 3-4 संवर्धनविषयी कार्यविषयाला उद्बोधन वर्ग आयोजित केलेले आहे की नाही. त्यानंतर शाळा विद्यार्थ्याच्या मनोवृत्तीत परिवर्तन करते, पर्यावरण जीवनशैली अंगीकारते, विद्यार्थी त्याची कशी अंमलबजावणी करतो या संदर्भासाठी 4 नंबरचं तुम्ही स्तर निवडू शकता. आता यामध्ये पुरावे काय जोडणार, पुराव्यामध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी स्तर 1 जर निवडला तर या ठिकाणी तुम्ही जे काही कार्यक्रम त्या संदर्भामध्ये पर्यावरणपूरक जे पर्यावरण विषयक जे जनजागृतीचे कार्यक्रम असतील, प्रश्नमंजुषा असेल, वादविवाद, स्पर्धा, भाषणे कोणतेही असू द्या मित्रांनो, त्याचे तुम्ही फोटो काढून टाका आणि कार्यक्रम घेतला म्हणून दाखवा. कारण की काय आहे की याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखं आहे की तुम्ही त्या ठिकाणी ह्या गोष्टी सांगायच्या नसतात, परंतु तुम्ही ते जर ते कार्यक्रम घेतलेले असतील तर त्याचे नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी प्रश्नमंजुषा असतील, त्याचे वादविवाद, स्पर्धा, भाषणे या संदर्भामधले जे फोटो असतील त्याची PDF बनवा आणि त्याची लिंक टाकून द्या. इको क्लब जर असेल तुमच्या शाळेमध्ये स्तर 2 निवडा. 3रा जे आहे तर तो घेतलेल्या कार्यशाळा, त्याची फलनिष्पत्ती, तपशीलवार अहवाल जे असतील त्या ठिकाणी तुम्ही अहवाल जर लिहिलेला असेल तर त्या ठिकाणी त्याचा अपलोड करू शकता. आणि त्यानंतर मृदा संवर्धन जे आहे, कचरा व्यवस्थापन आहे, जलसंधारण आहे, याला जर भेटी दिलेल्या असतील, वेगवेगळे उपक्रम तुम्ही घेतलेले असतील तर त्या ठिकाणी त्याचे तुम्ही या ठिकाणी फोटो आणि लिंक त्या ठिकाणी हे करतो. आता बऱ्याच शिक्षकांनी याच्यामध्ये सोशल मीडियावर सुद्धा लिंक टाकलेल्या आहेत, तर त्या संदर्भाचे जे काही व्हिडिओ असतील त्याच्या लिंक ज्या आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये पेस्ट करून एकत्रितरित्या तशी तुम्ही ती लिंक कॉपी पेस्ट करू शकता. त्यानंतर आहे आपण बघणार आहोत पुढचं मानक, ते म्हणजे 10व्या क्रमांकाचं मानक. आता या 10व्या क्रमांकाच्या मानकामध्ये आपण बघणार आहोत की या ठिकाणी ते जे दिलेलं आहे, शाळा विद्यार्थ्याचे रोजगार क्षमता आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करते. आता उद्योजकच्या संदर्भामध्ये प्रायमरीमध्ये हे लागू होत नाही.
याचं कारण म्हणजे उद्योजकताविषयी जे प्रशिक्षण आहे किंवा ट्रेनिंग आहे, तर हे पूर्व माध्यमिक शाळापासूनच्या पुढच्या आहेत, 6व्या वर्गाच्या पुढं आहे. परंतु 1 ते 5 पर्यंत जर शाळा असतील तर त्यांना हे मानक लागू नाही. आणि ज्यांना लागू आहे त्यांनी या ठिकाणी 4 स्तरापैकी या ठिकाणी त्याला जे पुरावे आहेत, तर त्या पुराव्यामध्ये जे काही शालेय व्यावसायिक शिक्षण कार्यक्रम तपशील जो असेल, तुमच्याकडे वेळापत्रक असतील, काही असतील गोष्टी, त्याचं तुम्हाला PDF बनवून टाकायचं आहे. त्यानंतर दुसरा स्तर निवडला तर कौशल्य अभ्यासक्रमाच्या तासिका घेतात, शाळेचे वेळापत्रक, स्थानिक उद्योगाशी केलेला पत्रव्यवहार याची काही पुरावे असतील तर त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर व्यावसायिक तज्ज्ञ व विद्यार्थ्यांचा सुसंवाद कार्यक्रम, स्थानिक उद्योगाने भेटी दिलेल्या असतील त्याच्या लिंक टाका, त्याची PDF टाका, त्याची फोटोची लिंक टाका. यानंतर स्थानिक व्यावसायिक हस्तकलाकार यांची यादी, 12वीमध्ये व्यावसायिक कौशल्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची यादी, इंटर्नशिप जे करत असतील त्या संदर्भामधले जे काही मेळावे असतील त्याच्या नोंदी किंवा त्याचे जे फोटो असतील त्याच्या लिंक तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि ते स्तर पूर्ण करू शकता. त्यानंतर आता 11वा स्तर जे आहे हे सुद्धा 1 ते 4 साठी नाही आहे. आता हे 1 ते 4 साठी नसताना सुद्धा 1 ते 5 साठी नसताना जर ज्यांना लागू असणार आहे पुढे तर त्यांच्यासाठीच आता हे सांगतो मी. शाळा सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्तरीय डिजिटल आर्थिक संप्रेषण, लिंग समभाव, आरोग्य साक्षरता याविषयी जाणीव जागृती निर्माण करते. आता यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने निर्धार केलेली, विकसित केलेली डिजिटल जी काही म्हणजे माहिती आहे त्या ठिकाणी SOP आहे, ग्रंथालयामध्ये तुमच्याकडे उपलब्ध आहे की नाही. त्यानंतर तुमच्या त्या ठिकाणी कौशल्याधिष्ठित जे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रकल्प आहेत, त्यानंतर केस स्टडी, हँड ऑन सेशन, रोल प्ले, क्विज, कृती आधारित शिक्षण वापरणे हे आहे की नाही हे त्यांनी टाकायचे. फिट इंडियासारखे वापर करतात, डिजिटल साधनाचा वापर करतात. त्यानंतर शाळा विविध उपक्रमामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना समान संधी देते सगळ्यांसाठी, हे माध्यमिकसाठी लागू होत असून त्या ठिकाणी तुम्ही त्याचा पुरावे या ठिकाणी जोडू शकता. कौशल्य दाखवितात म्हणजे नुसतं कौशल्य दाखवण्याचंच नाही, तर त्या संदर्भामधले जे काय अवलंबलेले आहे तुम्ही याच्या अगोदरच्या स्तरामधली जी माहिती त्या पद्धतीने या कौशल्यामध्ये तुम्ही त्याची लिंक टाकू शकता. आता 12व्या क्रमांकाचं मानक जे आहे हे सुद्धा प्राथमिक शाळांसाठी नाही आहे, हे माध्यमिकसाठी, उच्च माध्यमिकसाठी आहे. शाळा त्यांच्या इंटर्नशिप योजनेअंतर्गत स्थानिक उद्योगाच्या माध्यमाने इंटर्नशिप दप्तरविना शाळा उद्योजकतेची संधी प्रदान करते. यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये जे काही पुरावे आहेत तर ते दप्तरविना शाळा म्हणजे आठवडाभर दप्तरविना शाळा असते, त्याचा जर काही पुरावा असेल त्या ठिकाणी तुम्ही ते दाखवू शकता. दप्तराविना शाळेचे 10 दिवसाचे नियोजन जे आहे स्तर 2 मध्ये, शिक्षकाचे पाठ नियोजन वगैरे, व्यवसायाबद्दल संवाद, हे तुम्ही पुरावे जोडू शकता. तिसरा आहे दप्तराविना शाळा, ज्यामध्ये उद्योग, स्थानिक कारागीर, सांस्कृतिक, पर्यटन ठिकाणी स्मारके भेटी दिलेल्या असतील, त्याच्या प्रतिक्रिया असतील तर त्या ठिकाणी ते अपलोड करायचे आहे. आणि याच संदर्भामध्ये 4था स्तर निवडला तर त्या संबंधीचे फोटो, व्हिडिओ, विद्यार्थ्यांनी लिहिलेले अहवाल, लेख या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करायचे आहे. आता हे 12 नंबरचं क्षेत्र झालंय. 13 नंबरचं जे मानक आहे त्यामध्ये आपण बघूया. शाळा वैचारिक, सामाजिक, भावनिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करणारा जीवन कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करते. हे क्षेत्र सुद्धा प्राथमिकसाठी लागू नाही. यामध्ये जर ज्यांना लागू असेल त्यांनी त्या ठिकाणी त्या स्तरनिहायमध्ये पुरावे, जीवन कौशल्य उपक्रमाचे अहवाल आहे त्याचं स्तरमध्ये 1 मध्ये टाकायचं आहे. दुसऱ्यामध्ये शिक्षक प्रशिक्षण पुरावा जे आहेत त्यांचे प्रमाणपत्र असतील, त्यांचे जे फोटो असतील त्या ठिकाणी ते टाकू शकता. तिसरा स्तर निवडला. समुपदेशनाने केलेल्या समुपदेशनाचा पुरावा या ठिकाणी जोडायचा आहे. समुपदेशन करत असतानाचे फोटो या ठिकाणी तुम्हाला त्याची लिंक टाकायची आहे. शालेय अभिलेखे उपलब्ध असतील त्या संदर्भामधले तर सर्व त्याचे काही फोटो काढून त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी लिंक पेस्ट करायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे आहे की नाही ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये. 14व्या क्रमांकाचं जे आपण बघत आहोत मानक, तर हे या ठिकाणी हे सुद्धा जिल्हा परिषद शाळासाठी म्हणजे लागू नाही आहे आणि हे प्रायमरी शाळेसाठी 1 ते 7 साठी ते लागू नाही आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शाळा अत्याधुनिक ज्ञान, भविष्यातील तंत्रज्ञान विकसित म्हणजे ज्यामध्ये IT असतील, टिंकरिंग लॅब, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI ची लॅब आहे, मशीन लर्निंग आहे, 3D प्रिंटिंग आहे, त्यानंतर डेटा अनालिटिक्स आहे, स्पेस आहे, त्याच्यानंतर कोडिंग सिस्टीम आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता AI जे आहे, रोबोटिक आहे, रोबोटिक्सचं डेटा सायन्स आहे, या सायबर सिक्युरिटी या संदर्भाची जर काही माहिती असतील तर त्यांनी या ठिकाणी टाकायचे आहे. त्यांचे पुरावे त्यांनी टाकायचे आहे. त्यामध्ये आहे कला, ज्ञान आणि भविष्यवादी तंत्रज्ञान समावेश असणारे वार्षिक अभ्यासक्रम अध्यापन नियोजन तुमच्याकडे आहे का, त्याचे पुरावे टाकायचे. निवडक शिक्षकासाठी कला, ज्ञान आणि भविष्यवादी तंत्रज्ञान नमुना शिक्षक प्रशिक्षण मॉड्यूल जे पूर्ण केलेले असतील त्यांचे त्या ठिकाणी माहिती टाकायची आहे. त्यानंतर स्तर 3 निवडला तर त्या ठिकाणी चर्चासत्र, कार्यशाळा जे आहे त्याचे पाठ नमुनाचे नियोजन या ठिकाणी टाकायचे, फोटो टाकायचे, त्याची लिंक टाकायची आहे. 21व्या शतकातील कौशल्य संपादित करण्यासाठी पाठ नियोजन अध्ययनाच्या विविध पद्धती, उदाहरणार्थ अनुभवात्मक अध्ययन, ICT साधनाचा वापर, डिझायनिंग थिंकिंग, AIचा वापर
हे सगळ्या गोष्टी तुम्ही 4थ्या स्तरामध्ये टाकू शकता. त्यानंतर आपण मानक पाहणार आहे की शाळा स्थानिक लोकविद्येचा प्रचार करते. आता हे 15व्या क्रमांकाचं मानक आहे. हे सुद्धा 1 ते 4 साठी लागू नाही, 1 ते 5 साठी लागू नाही, जिल्हा परिषद शाळासाठी लागू आहे. आणि या ठिकाणी सैद्धांतिक बाबीमध्ये परिचय करून देते. यामध्ये याचे पुरावे जे आहेत, एक तुम्ही जर त्या संदर्भामध्ये जर काही सर्वेक्षण केले असेल, निष्कर्ष माहिती अहवाल असेल तर स्तर 1 मध्ये टाकायचा आहे. स्थानिक विविध व्यावसायिक क्षेत्रातील तज्ञाची यादी या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर स्तर 3 निवडला, क्षेत्र भेटी तज्ञ भेटीचे वेळापत्रक लोकविद्या जाणून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या ठिकाणी तुम्हाला त्याची लिंक टाकायची आहे. त्यानंतर 4था आहे स्तर निवडा तर विद्यार्थी मुलाखत या ठिकाणी टाकू शकता. आता 16व्या क्रमांकाचं जे क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी जे आपण बघतोय मानक जे आहे तर या ठिकाणी शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक, स्थानिक कलाकार, पालक, संयुक्त विषय मंडळे किंवा शेजारच्या शाळा ऑनलाईन क्लासेससह या संयोजन प्रत्येक विद्यार्थ्याला कला शिक्षणासाठी भरपूर संधी देतं. म्हणजे हे विद्यार्थी तिकडे जाऊन शिक्षण घेतात किंवा त्यांना त्या ठिकाणी सहभागी केलं जातं. या संदर्भाचं हे मानक असून हे 1 ते 7 साठी लागू नाही आहे, परंतु ज्यांना लागू आहे उच्च माध्यमिक शाळांसाठी, कॉलेजसाठी, त्यांच्यासाठी जी माहिती आहे की शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षण कृतीसाठी समाविष्ट केलेलं तासिका दर्शनाली शाळेची दिनदर्शिका असेल स्तर 1 मध्ये टाकायची आहे. 2 मध्ये एक भारत श्रेष्ठ भारत जो उपक्रम राबविला जातो त्या संदर्भामध्ये 2रा स्तरमध्ये तुम्ही ते टाकू शकता. 3ऱ्यामध्ये मुलं आणि म्हणजे मुलांच्या पालकामध्ये जे काही सेमिनार काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्याच्या उपक्रमाचे फोटो वगैरे तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. आणि त्यानंतर उपक्रमामध्ये सहभागी झालेले विद्यार्थी जे निरीक्षण मूल्यांकन जे केलेले आहेत त्यांचा त्या कला प्रकार त्याच्यावर काय परिणाम होतो याचा जर काही पुरावे असतील, अभिप्राय असतील या ठिकाणी तुम्ही ते टाकायचे आहे. त्यानंतरचा 17वा जो मानक आहे ते म्हणजे सगळ्यांना लागू होणारं विद्यार्थ्यामध्ये आरोग्य, खेळ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आजीवन सवय आणि संस्कृती रुजवण्यासाठी शाळेचे धोरण. आता ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की शाळेमध्ये आपण बैठे खेळ, मैदानी खेळ घेतो, योगाभ्यास केला जातो, दिव्यांगाला सुद्धा या ठिकाणी सहभागी केला जातो, त्याला सुद्धा या ठिकाणी सहभागी करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी त्याचे फोटो वगैरे असतील तर त्या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर नियमितपणे जर क्रीडा शिक्षक असतील तर ते योग घेतात का. त्यानंतर क्रीडा प्राधिकरण फिट इंडियाच्या ॲपच्या साहाय्यानं या ठिकाणी दिव्यांगाचं विद्यार्थ्याचं सुद्धा या ठिकाणी आरोग्य चेक केलं जातं की नाही, शालेय विकास आराखड्यामध्ये शारीरिक शिक्षण आणि खेळ याचा समावेश करण्यात आलेला आहे का नाही, या संदर्भामध्ये याचे पुरावे तुम्हाला जोडायचे आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे करत असताना याला आता पुरावे कोणते जोडायचे. यामध्ये पुरावे जे आहेत तर शारीरिक शिक्षण आणि खेळामध्ये खेळासाठी शाळेमध्ये क्रीडा नियोजन उपलब्ध आहे. त्यानंतर क्रीडा साहित्य नोंदवही आहे, साहित्याची आणि विशिष्ट कालावधी घेतल्यानंतर ज्या स्पर्धा आहेत त्याच्या तपासणीच्या नोंदी आहेत त्या आरोग्याच्या संदर्भामधल्या, तर या ठिकाणी तुम्ही ते आरोग्य तपासणीच्या नोंदी आणि शिक्षण खेळासाठी कौशल्य या ठिकाणी तुम्ही ते त्याच्या नोंदी तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्याचे फोटो काढून किंवा फोटोचे जे लिंक आहे त्या ठिकाणी अपलोड करू शकता, सबमिट करू शकता. लिंकच लागणार आहे, फक्त मी ते नेहमी वापर करतो की PDF वगैरे अपलोड करायचे म्हणजे त्याच्या लिंक अपलोड करायचे. मैदानी खेळ स्तर 2 निवडलं तर मैदानी खेळ, बैठे खेळ हे दोन्ही खेळासाठी मैदान उपलब्ध असल्याचा पुरावा, पोषक संतुलित आहार प्रामुख्याने स्थानिक अन्नधान्याचा वापर केलेला असेल, क्रीडा उपक्रम इत्यादी, योग, आरोग्य इत्यादी संबंधितचा पुरावा जर असेल, योग घेतलेले तर त्या ठिकाणी त्याचं फोटोची लिंक या ठिकाणी तुम्हाला टाकायची, PDF ची लिंक टाकायची आहे. स्तर 3 निवडला शारीरिक शिक्षण, नियोजन, क्रीडा तासिकाचा समावेश असलेले वेळापत्रकासहित तुम्हाला त्या ठिकाणी फोटोचे लिंक, फोटो आणि या तासिकाचं सगळ्यांची मिळून एक लिंक बनवून त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. 4था स्तर निवडला तर क्रीडेसाठी उपलब्ध असलेले पायाभूत सुविधा यादी, क्रीडा उपक्रम यादी, शारीरिक शिक्षणासाठी तज्ञाची उपलब्धता असल्याचे दस्तऐवज या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. आता हे दस्तावेज अपलोड करायचे नाही, त्याचे फोटो आणि त्याची फोटो काढून किंवा व्हिडिओचे लिंक या ठिकाणी पेस्ट करून तुम्हाला तो स्तर पूर्ण करायचा आहे. 18व्या क्रमांकाचा जो मानक आहे ते म्हणजे शाळेतील सर्व मुलाची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते. दरवर्षी शिक्षक मित्र आपण किमान 2 वेळा या ठिकाणी वार्षिक आरोग्य तपासणी करतात. कोणी 6 महिने करतात, कोणी वार्षिक करतात. तर या ठिकाणी शाळेतील सर्व मुलाची आरोग्य तपासणी केली जाते का. त्यानंतर 100% मुलाची आरोग्य तपासणी केलेली आहे, लसीकरण केलेलं आहे. त्या ठिकाणी आरोग्य तपासणीचे सगळे हेल्थ कार्ड सुद्धा त्यांना दिलेले आहे. 3ऱ्या नंबरचा जर स्तर असेल तर त्या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड विद्यार्थ्याचे काढलेले आहे. त्याच्या सर्व नोंदी डिजिटल पद्धतीने तुम्ही ओळखपत्रानुसार केलेल्या आहे की नाही. त्यानंतर आरोग्य तपासणीच्या आधारे पालकाचे समुपदेशन, फिट इंडिया ॲप जे आहे अपंग विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्व विद्यार्थ्यांसाठी जे फिट आहे की नाही विद्यार्थी, दररोज ते जे काही शासनानं ते तयार केलेलं फिट इंडिया ॲप जे आहे तर त्या ठिकाणी त्याचा वापर करतात की नाही हे या ठिकाणी तुम्हाला त्याचा पुरावा जोडायचा आहे. आता यानंतर आपण त्याचे जे पुरावे आहेत तर त्या ठिकाणी त्याचे पुरावे जोडत असताना यामध्ये आपल्याला जे काही नोंदी आहेत तर त्या नोंदी त्या ठिकाणी अपलोड करायच्या आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की 19 क्रमांकाची शाळेतील सर्व मुलांची तपासणी प्रशस्त ॲपवर केली जाते की नाही. आता हे प्रशस्त ॲप NCERTनं विकसित केलेलं आहे शिक्षक मित्र. यामध्ये बऱ्याच शिक्षकांना माहिती आहे की नाही माहिती नाही, परंतु NCERT जे ॲप आहे यामध्ये हे सर्व शाळांसाठी लागू आहे.
आणि यामध्ये हे प्रशस्त ॲप अपंगत्व तपासण्यासाठी विकसित केलेलं आहे. आता यामध्ये शाळा संबंधित यंत्रणेकडून शिक्षकांना प्रशस्त ॲपचा वापर करण्याबाबतचे विद्यार्थ्याच्या प्राथमिक आरोग्य तपासणीचं स्क्रीनिंग जे आहे, प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे, त्याचा पुरावा असेल तर त्या ठिकाणी त्याचे फोटो, त्याची लिंक अपलोड करायची आहे. त्यानंतर सर्व मुलांचे प्रशस्त ॲपद्वारे स्क्रीनिंग केल्याचे आणि त्यानंतर निरीक्षण केल्याचं पालकाच्या निदर्शनास आणून दिलेलं असेल तर त्याच्या नोंदी जे आहे तर त्याची PDF बनवून त्या PDFची लिंक या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. स्तर 3 निवडला तर सर्व शाळांची प्रशस्त ॲपवर तपासणी केलेली आहे. त्यानंतर त्याला काही कमतरता आहे का, डिसेबिलिटीज आहे का, किंवा काही कुठली डिसेबिलिटी डिसऑर्डर आहे का, या संदर्भाची जी नोंद आहे या ठिकाणी तुम्हाला त्याचा पुरावा या ठिकाणी जोडायचा आहे. आणि चौथा आहे की सर्व शिक्षकांना त्यांच्या वर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना हाताळण्याचे प्रशिक्षण दिलेले जाते. विशिष्ट मुलं म्हणजे दिव्यांग जे मुलं आहेत म्हणजे त्या ठिकाणी स्पेशल नीड्सवाले चिल्ड्रन स्पेशल नीड्स जे आहेत CSWN त्या ठिकाणी या ठिकाणी जे ट्रेनिंग आहे ते शिक्षकांनी घेतलेलं आहे की त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे की ते त्या ठिकाणी द्यायचं आहे. ते यामध्ये एक आपल्या जिल्हा परिषद शाळेचा जर विचार केला तरी विशेष शिक्षक या ठिकाणी ज्यांचं वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करतात आणि अध्यापनाचं त्यांना काम करतात. तर त्या ठिकाणची तुम्हाला त्या ठिकाणी नोंदी किंवा त्याचे फोटो टाकायचे आहे, त्याची लिंक टाकायची, फोटो नाही टाकायचे. दिव्यांग विद्यार्थी सोयीसाठी शाळा पालकाचे नियमित समुपदेशन करते. या संदर्भामधलं जे काही पुरावे आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. आता या ठिकाणी प्रशिक्षण नोंदी जर असतील तर प्रशिक्षण नोंदी या संदर्भामधल्या केलेल्या असतील तर त्या नोंदीचं तुम्ही PDF टाकायची आहे. त्यानंतर ॲपवर जर तपासणी केलेली असेल तालुका स्तरावर, केंद्र स्तरावर, तर त्या ठिकाणी निर्देशित केलेल्या विद्यार्थ्याच्या नोंदी जे आपण तालुका स्तरावर विद्यार्थ्यांना चेकअपसाठी पाठवतो त्याच्या नोंदीचं जे आहे त्या नोंदीचं तुम्हाला या ठिकाणी PDFच्या स्वरूपातली जी लिंक आहे ती त्या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर स्वमग्न जे विद्यार्थी आहेत लर्निंग म्हणजे डिसऑर्डरमधले की त्या ठिकाणी ते अध्ययनाक्षम विद्यार्थी जे आहेत ते स्लो शिकतात त्या संदर्भाच्या नोंदी असतील तर त्या ठिकाणी त्याचं पण तुम्हाला लिंक करून त्या ठिकाणी त्याचे जर रेकॉर्ड असतील तर त्याचे फोटो काढून त्याची PDF बनवून त्याची लिंक करून तुम्हाला त्या ठिकाणी लिंक पेस्ट करायची. त्यानंतर सर्व शिक्षकांना त्यांच्या वर्गातील दिव्यांग विद्यार्थी हाताळण्याचे प्रशिक्षण दिलेले असेल तर त्याचे पुरावं, त्यानंतर मदत आणि सहाय्य जे आहे त्या ठिकाणी त्याची उपकरणं जे आहेत कुठल्या उपकरण सहाय्याने तुम्ही त्याची मदत घेता या संदर्भाचा तुम्हाला त्या ठिकाणी पुरावा टाकायचा आहे. आणि त्यानंतरचा आहे या व्हिडिओमधलं पहिल्या भागमधला 20व्या नंबरचं मानक. आपण 1 ते 20 मानकाची माहिती घेत आहोत. त्यामध्ये आहे की मूल्य आणि नैतिकता भारताचे ज्ञान. यामध्ये 20वे जे मानक आहे ते म्हणजे यामध्ये शाळा काळजी, करुणा आणि आदराचे वातावरण मूल्य वृद्धिंगत करणे, विविधतेचे स्वागत करते आणि सर्व शालेय भागधारकात सांस्कृतिक मूल्याची रुजवणूक करते. आता ह्या मानकामध्ये आपण शाळा स्तरावरलं हे विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक विकास कसा होतो त्या संदर्भाचं मानक असून या ठिकाणी त्याच्या आपण या मानकामध्ये आपण नोंदी बघणार आहोत. आता या ठिकाणी त्याला कुठले पुरावे जोडणार आपण, तर या ठिकाणी पुरावे जोडत असताना आपण यामध्ये जर स्तर निवडले असतील तर ते पहिल्या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याच्या नोंदी आहेत. त्यानंतर आपण कुठले म्हणजे काय म्हणता येईल त्याला की कुठले जर आपण गुणात्मक जे काही गुण वाढ करणारे काही उपक्रम घेतलेले असतील, कार्यक्रम घेतलेले असतील तर त्या ठिकाणी त्याचे आवर्जून आपल्या बरेचसे उपक्रम घेतो आपण. त्यामध्ये उद्बोधन वर्ग असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, जयंती असतील तर त्याचे तुम्हाला त्या ठिकाणी फोटो वगैरे टाकायचे आहे, त्याच्या नोंदी टाकायच्या आहे. त्यानंतर एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन नियोजन, शिक्षक नोंदवही, पाठाचं नोंदवही याच्यामध्ये वापर केला जातो की नाही या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघू शकतो. आता यामध्ये मूल्य शिक्षण विषयक ह्या माहिती आहेत शिक्षक मित्र. आता मूल्य शिक्षणामध्ये आपण प्रत्येकानं मूल्य शिक्षणाचा पाठ देतो. दैनंदिन परिपाठापासून ते वर्ग संपेपर्यंत त्या दिवसाचा त्या ठिकाणी त्याचं गुणात्मक वाढ होण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करत असतो. तर त्या ठिकाणी आपण ते शिक्षक नोंदवही, पाठ टाचनवही जर नोंदीमध्ये जर उल्लेख असेल त्याचे 1-2 जेवढे पाठ म्हणण्यापेक्षा त्याचं केलं जातं की नाही नोंदवहीमध्ये त्याचे फोटो काढून त्याची लिंक तुम्ही टाकू शकता की आमच्याकडे हे केलं जातं बाबा. शिक्षण पुस्तक स्थाने. त्याच्यानंतर तिसरा स्तर निवडा सण उत्सव स्थानिक दिनविशेष आणि केल्याच्या नोंदी. आपण आता हे घेतच असतो. सांस्कृतिक मूल्ये, त्यांचं वर्तन, शाळा अभ्यासामधून देण्यात आले प्रशस्ती पत्रिका काही जर भेटलेल्या असेल म्हणजे विद्यार्थ्यांना प्रशस्तीपर बक्षीस भेटलेलं असेल कुठल्या कलागुणासाठी त्या ठिकाणी त्याचा तुम्ही फोटो काढून त्या संदर्भामध्ये आमच्याकडे हे साहित्य उपलब्ध आहे याची साहित्याची जी यादी आहे ती करून त्याची लिंक तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे 4था स्तर मार्गदर्शन, देखरेख, पुनरावलोकन पद्धती, सहयोगी सुधारणा, वैविध्यता, आदर संवर्धन करणारे कार्यशाळेच्या आयोजनाचे पुरावे, समाजाच्या सहभागाचे पुरावे या संदर्भामध्ये तुम्ही जर अधिक याच्यापेक्षाही जास्त जर केलेल्या असतील गोष्टी या संदर्भामधल्या तर त्याच्या तुम्ही त्याचे फोटो असतील, त्याचे जर कागदपत्र असतील, प्रशस्तीपत्र असतील त्याचे तुम्ही PDF बनवून त्याची लिंक या ठिकाणी टाकू शकता. तर मित्र हा झाला आपला 1 ते 20 मानकाचा हा व्हिडिओ. कसा आवडला नक्कीच तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि या ठिकाणी एक कमेंट करून आम्हाला नक्कीच काही सुधारणा असतील तर त्या सुचवू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.